नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता 12वी मानसशास्त्रावरती चर्चा करतोय. मानसशास्त्राची एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आपण बघूयात. कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असू शकते मानसशास्त्राची, कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यावर चर्चा करूयात. बघा मित्रांनो, मानसशास्त्राचा जर तुम्ही विचार केला, तर पहिला जो प्रश्न आहे आपला, हा पहिला प्रश्न एकूण 20 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये अ, ब, क, ड असे 4 उपप्रश्न असतात, 5-5 मार्काचे. तर पहिल्यातल्या अ मध्ये शक्यतो कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 3 पर्याय दिले जातात. 3 पैकी एका पर्यायाला आपल्याला लिहायचं असतं. जसं की हे विधान पूर्ण लिहायचं बरं का. जसं की मानवतावाद हा विचार प्रवाह टिंब-टिंब यांनी मांडला. तर विल्यम वुंट, कार्ल रॉजर का डी सिगमंड फ्राइड. तर कार्ल रॉजर हे उत्तर बरोबर आहे. त्याचबरोबर बुद्ध गुणांकाचे सूत्र टिंब-टिंब यांनी सांगितले. तर हे स्टर्न हे उत्तर बरोबर आहे. तर मी मुद्दाम काही उत्तरं दिलेत म्हणजे तुम्हाला उत्तरं पण माहिती असावी. त्यानंतर शाईच्या डागांची चाचणी टिंब-टिंब या मानसशास्त्रज्ञांनी विकसित केली. तर रोश या मानसशास्त्राने विकसित केली होती. चौथा प्रश्न होता इव्हान पॅव्हलॉव हे अध्ययनाची टिंब-टिंब पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जाते. तर ती अभिसंधान पद्धत जी आहे, तर ती या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. आणि 5वा प्रश्न आहे, आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचे टिंब-टिंब म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे प्रतिबिंब आहे, असा विचार केला जातो. म्हणजे वर्तन. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचं वर्तन, इथं वर्तन उत्तर येईल. ते वर्तन म्हणजेच त्याच्या कुटुंबाचं प्रतिबिंब आहे, असा एक विचार केला जातो. आता मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल किंवा आणखी एक मी प्रश्नपत्रिका बनवलेली आहे मानसशास्त्राची. 2 इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका आहेत. त्या हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मानसशास्त्राच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता आणि अभ्यास करू शकता. पुढचा मुद्दा बघा. इथे अ आणि ब गट दिलेले आहेत. अ गटामध्ये पडताळणी, कॅटल, भीती, त्याचबरोबर छिन्न मनसत्ता दिली आहे, सकारात्मक मानसशास्त्र आणि ब गटामध्ये दिले लढा किंवा पळा, ई.एल. थॉर्नाईट, त्याचबरोबर 16 व्यक्तिमत्व घटक, त्याचबरोबर सेलिग्मन, त्याचबरोबर शास्त्राचे वैशिष्ट्य आणि दुखावलेले मन. तर पडताळणी म्हणजे काय माहिती का? तर शास्त्राचे वैशिष्ट्य. पडताळणी एक शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या. पडताळणीचं उत्तर हे 5वं ऑप्शन करेक्ट आहे. कॅटल म्हणजे काय माहिती का? 16 व्यक्तिमत्व घटक हे कॅटल आहेत. भीती म्हणजे काय? भीती म्हणजे लढा किंवा पळा. आपण पळत सोड लढा किंवा पळा हे बरोबर आहे. छिन्न मानसिकता म्हणजे दुखावलेलं मन आपलं असतं आणि सकारात्मक मानसशास्त्र जे आहे ते सेलिग्मन हे उत्तर बरोबर आहे. तर इथे बघा इथं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ते उत्तर जरा तुम्ही बघून घ्या आणि ब प्रश्न हा नेहमी तुम्हाला अ, अ, जोड्या लावा अशा प्रकारचा असतो, जो 5 मार्काचा असतो. जिथे 5 पैकी 5 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात. पुढचा प्रश्न बघा इथं, क जो आहे तो चुक्की बरोबर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चुक्की बरोबर लिहायचं आणि तुम्हाला इथे आरामात मार्क मिळू शकतात 5 पैकी 5. पहिला प्रश्न, प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती जिच्यावर प्रयोग केला जातो. चूक मित्रांनो, हे उत्तर चूक आहे. दुसरं, साहिलचे मानसिक वय 12 वर्ष आहे आणि शारीरिक वय 10 वर्ष आहे. तर साहिलची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा जास्त आहे, हे बरोबर आहे. शास्त्रज्ञ, संगीतकार, कवी, फॅशन डिझायनर, वस्तुकला तज्ञ इत्यादी सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह विचार करतात, हे पण बरोबर आहे. पुढचं, तुम्ही सकारात्मक भावनांचा नियमित अनुभव घेतल्यास उत्साह कमी होईल, हे चूक आहे, उलट उत्साह वाढतो. निष्पक्षपणे ऐकणे हे कौशल्य मानसिक आरोग्यासाठी उपचारामध्ये आवश्यक असते, हे बरोबर आहे. ओके. तर अशा प्रकारे चुकी बरोबर तुम्हाला 5 मार्कासाठी विचारले जातात. आणि ड जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे बघा 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत, एका वाक्यात उत्तर आहे. म्हणजे इथे एका वाक्यात उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत, आणि तुम्हाला इथे 5 मार्क मिळतील. तर पहिला आहे, सामाजिकरण या शब्दाचा अर्थ काय आहे तो स्पष्ट करायचा आहे. भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली हे लिहायचं आहे. औद्योगिक मानसशास्त्र विशिष्ट व्यक्तीची विशिष्ट कामासाठी निवड करताना कोणत्या मुलाखत पद्धतीचा वापर केला जातो औद्योगिक मानसशास्त्रामध्ये, त्याचं उत्तर लिहायचं आहे. एखाद्या वस्तूपासून अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल वाटणारी अकारण भीती म्हणजे काय? आणि विस्तार व निर्मिती सिद्धांत हा नेमका कोणी मांडला हे लिहायचंय. ओके. तर अशा प्रकारे हा पहिला जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5-5 मार्काचे एकूण 4 प्रश्न असतात. अ, ब, क आणि ड असे एकूण 20 मार्क जे आहेत ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आहेत. तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची संधी जास्त असते, कारण सगळे प्रश्न जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह असतात. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहायची आहेत कुठल्याही 5 प्रश्नांची आणि एका उत्तराला 4 मार्क मित्रांनो, म्हणजे 5 चोक 20 मार्कांचा हा प्रश्न आहे. इथं प्रत्येक उत्तराला तुम्हाला 4 मार्क आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, तणावमुक्ती वाढवण्याचे कोणतेही 2 उपाय स्पष्ट करायचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर तर्कसंगत व्यक्तीची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहायची आहेत. आणि सामाजिक बुद्धिमत्ता काय हे स्पष्ट करायचंय. त्याचबरोबर कार्ल युंगचा व्यक्तिमत्व सिद्धांत स्पष्ट करायचा आहे.
आणि द्विध्रुवीय विकृती जी आहे ती आपल्याला स्पष्ट करायची. तिथे या 5 पैकी तुम्हाला 5, 6 आणि 7 7 प्रश्न आहेत. 7 पैकी फक्त 4 प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आणि ती दिली की तुम्हाला या ठिकाणी सॉरी 5 प्रश्नांची उत्तरं द्यायची 7 पैकी. एका उत्तराला 4 मार्क असा 20 मार्कांचा हा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संक्षिप्त टिपा लिहायच्या असतात. कोणत्याही 4 म्हणजे 4 लिहायच्यात. एका उत्तराला तुम्हाला 3 मार्क आहेत. 6 पैकी तुम्हाला 4 लिहायच्यात. 4 गुणिले 3 12 मार्काचा हा प्रश्न आहे. ओके. चौथा प्रश्न आहे, खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा. आता इथं बघा या ठिकाणी हे जे काही प्रश्न दिलेले आहेत, तर हे प्रश्न जे आहेत ते नीट वाचा, नीट समजून घ्या आणि यांची उत्तरं तुम्हाला शब्दात लिहायची आहेत. तर चौथा प्रश्न जो आहे तो केवळ शब्दात उत्तरे लिहायला असतात 4 आणि एका प्रश्नाच्या उत्तराला 2 मार्क असतात. आणि यानंतर 5वा जो प्रश्न आहे तिथे तुम्हाला बघा 6 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात आणि 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायच्या असतात. कोणत्याही 5. एक संकल्पना स्पष्ट केल्यावर तुम्हाला 2 मार्क मिळतात आणि 5 संकल्पनांचे 7 पैकी 5च संकल्पना स्पष्ट करायच्यात. तुम्हाला 2 गुणिले 5 10 मार्काचा हा प्रश्न आहे. आणि यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे आपला सॉरी 6वा प्रश्न आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं मुद्द्यांच्या आधारे द्यायची. हा जो मुद्द्यांच्या आधारे म्हणजे तुम्हाला 2च प्रश्नांची, एका प्रश्नाला 10 मार्क, 2 प्रश्नांचे तुमचे 20 मार्काचा प्रश्न आहे आणि खूप सोपा आहे. इथे तुम्हाला फक्त मुद्द्यांच्या आधारेच तुम्हाला इथे उत्तर लिहायचे. जसं की पहिला प्रश्न आहे संवेदनांची संघटन तत्वे सहज स्पष्ट करायचे आहेत. जिथे तुम्हाला समीपतेचे तत्व, समानतेचे तत्व, सातत्याचे तत्व आणि समावेशन तत्व हे दिलेलं आहे. तर इथं 3 पैकी तुम्हाला कुठल्याही 2 प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी इथं आपल्याला लिहायची असतात. आणि शेवटचा जो 7वा प्रश्न आहे, तो तुम्हाला एक 10 मार्काचा प्रश्न आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे, की एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय 150 ते 200 शब्दात. बघा, बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, फायदे व तोट्यांसह स्पष्ट करायचे. म्हणजे बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार लिहायचे, त्याचे फायदे लिहायचे आणि त्याचे तोटे सुद्धा आपल्याला लिहायचे. आणि व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे कुठलेही 5 घटक आपल्याला या ठिकाणी इथं स्पष्ट करायचे आहेत. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असते. आपण ही प्रश्नपत्रिका बघितली जी बोर्ड परीक्षा 2024 ची होती. आणि अशाच जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील पीडीएफ प्रश्नपत्रिकांच्या, तर त्या पीडीएफ तुम्हाला मिळतील. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मानसशास्त्राच्या काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकताय. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही या पीडीएफ फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करा. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो मी इथंच थांबतो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. सर्वांना बाय. धन्यवाद.